सर्वांना नमस्कार. मित्रहो, मानसिक आजार ज्याला आपण मेंटल इलनेस किंवा मेंटल डिसीजेस म्हणतो, हे होऊच नयेत. आपली मानसिकता एकदम चांगली निरोगी राहावी, ज्याला आपण मेंटल हेल्थ म्हणतो, ते प्रॉपर एकदम चांगली आपल्याला राहावी. याच्यासाठी कुठल्या असे 13 वाईट सवयी आहेत की ज्या सवयी आजच त्या सोडून दिल्या पाहिजेत, कमी करायच्या नाहीत, तर त्या बंद केल्या पाहिजेत. म्हणजे आजच त्या सवयी जर आपण फिट केल्या तर तुमचं माइंड फिट होईल. माइंड फिट झालं तर बॉडी पण फिट होईल, आणि बॉडी फिट झाली तर तुमचं लाईफ हिट होईल. हे सगळं करण्याकरता ह्या 13 कोणत्या सवयी आहेत ते आज आपण पाहूया. त्याच्यावर डिटेलमध्ये सविस्तर आपण त्याच्यावर बोलूया, आणि ह्या सवयी कशा प्रकारे सोडल्या पाहिजे ते पण आपण पाहूया. तर सुरुवातीची याच्यातली जी सवय आहे की स्वतःविषयी कधीही नकारात्मक किंवा निगेटिव्ह बोलू नका. माझं काही खरं नाही, मला काहीच हेच जमत नाही, मी खूपच निकामी आहे, बिनाकामाचा आहे, किंवा मला माझं आयुष्यच आता वाया चाललंय, असं स्वतःविषयी काही सुद्धा बोलू नका कधीच. यानं काय होतं, निगेटिव्ह मानसिकता होते आणि तुमच्या शरीरातले जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स उलट्या दिशेनं सगळी मधली क्रिया चालायला लागते. म्हणून स्वतःविषयी चुकून सुद्धा कधी वाईट शब्द बोलू नका किंवा निगेटिव्ह शब्द बोलू, नकारात्मक बोलूच नका. जरी समजा एखादी चूक झाली तरी असं समजा की तुम्ही ती चूक दुरुस्त करण्यासारखे आहात. चुका होऊ शकतात माणसाकडून, पण ती मी दुरुस्त करणार आहे. मी याच्यानंतर अशी चूक करणार नाही. मी आता यापुढे सुधारणा करणार आहे. मी याच्यानंतर माझी प्रगती करणार आहे. याच्यानंतर मी सर्व फायद्याची कामं करणार आहे. याच्यानंतर मला माझं हित कशात आहे, अहित कशात आहे, चांगलं कशात आहे, वाईट कशात आहे, हे मी समजून घेईन, हे मला कळवून घेईल, आणि मी त्याप्रमाणे वागा, असे तुम्हाला सकारात्मक प्रोत्साहन येण्यासारखी वाक्य वापरा. ही पहिली गोष्ट पाळली पाहिजे. दुसरी जी आहे ती म्हणजे स्वतःविषयी शंका घेऊ नका. सेल्फ डाऊट अजिबात घेऊ नका. कारण त्याने काय होतं, धरसोड प्रवृत्ती वाढते. मला हे होईल का नाही, मला जमेल का नाही, मग मी नाही जमलं तर कसं करू, मग माझं नुकसानच होईल, मग मी या धंद्यामध्ये काही होईल, किंवा माझं आयुष्य असं बर्बाद होईल, माझ्या करिअरचं काय होईल. अशी शंका अजिबात मनामध्ये आणू नका. कारण अशी शंका जर आणली आणि पुन्हा तुम्ही स्वतःला कमी समजू लागलात, कसं आहे की आपण म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स नको, परंतु कॉन्फिडन्स अतिशय आवश्यक आहे. करेज, हिम्मत अतिशय आवश्यक आहे. म्हणून स्वतःविषयीचा डाऊट घेऊ नका, शंका घेऊ नका, आत्मविश्वास स्वतःमधला वाढवा. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे की गॉसिपिंग ज्याला म्हणतात, किंवा चर्चा. तुमच्या आयुष्याशी, तुमच्या ध्येयाशी, तुमच्या दररोजच्या दैनंदिनीशी संबंधित असलेल्या कामाच्या गोष्टी तेवढ्या बोला. विनाकारण चर्चा, याची चर्चा काहीतरी झालं तिकडं, त्याची चर्चा तिकडं काहीतरी झालं, इकडं काय असं अहो, ज्याच्याशी तुमचा काय नफा तोटा फायदा याच्याशी जर संबंध येत नसेल, तुमच्या आयुष्याचं काही चांगलं घडतंय का बिघडतंय हेही संबंध येत नसेल, विनाकारण तिसऱ्या माणसाविषयी बोलायचं. तिसऱ्या एखाद्या बाईविषयी, तिसऱ्या लेडीजविषयी, तिसऱ्या एखाद्या नवरा बायकोविषयी, त्यांच्या संसाराविषयी. अहो, तुम्ही तुमच्या संसाराचं बोला. दुसऱ्या विषयीची चर्चा विनाकारण करू नका. कारण आणि जर समजा तुम्हाला एखादी खूप जवळची व्यक्ती असेल, तुम्हाला काही त्यांना सुचवा वाटत असेल, तर त्यांना समोर घेऊन बसा, किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा आणि समोर विचारविनिमयानं आपला जो म्हणणं आहे ते व्यवस्थित प्रकारे मांडा. हा त्याचा प्रॉपर मार्ग आहे. पण पाठीमागं चर्चा करण्यात आपलाही वेळ घालवू नका, त्याचा काहीही फायदा होत नसतो. याच्या पुढची जी वाईट गोष्ट आहे सोडून द्यायची, ती म्हणजे सबबी सांगणं, घराणे करणं, ज्याला बहाणे बनवणं आपण जे म्हणतो ना, काही असले बनवायचे नाही. अहो, घराणे किंवा सबबी करण्यापेक्षा त्या गोष्टी चांगल्या प्रकारे करायला कमी वेळ लागतो. परंतु हे सगळे खोटे नाटे असतात बहाणे. मग हे बनवून सांगायला, हे तयार करायला, म्हणजे हे सगळा नाटकीपणा. कारण तुमच्या मनाला माहीत असतं, आतून माहीत असतं. लोकांना तुम्ही वरून किती सांगितलं, हे माहीत असतं तुम्हाला, सकाळी मला उठणंच होत नाही. अहो, हा बहाणा सांगू नका ना. त्यापेक्षा उठायला कमी त्रास पडेल. मग उठा, हे मला खायचं, माझी चवच सुटत नाही तोंडाची, मला हे खूपच आवडतं, मी ते सोडूच शकत नाही, असे बहाणे नका करू. कारण तुमचं माइंड आहे, तुमचं शरीर आहे. यू आर द मास्टर ऑफ युअर माइंड अँड कॅप्टन ऑफ युअर सोल. तुमच्या मनाचे, तुमच्या आत्म्याचे तुम्ही मालक आहात, त्याचे चालक आहात. आणि म्हणून तुम्ही असे बहाणे नाही करायचे. तुम्ही ठरवलं एकदा एखादी गोष्ट,
ती केलीच पाहिजे. आणि ते करण्यानं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, आत्मविश्वास वाढेल. आणि हे जे बहाणेबाजी आहे किंवा हे जे घराणे आहे किंवा ऑफिसमध्ये मला असंच वातावरण आहे, माझे सहकारीचा तुम्ही करा तुम्हाला जे करायचे ते. माझे सहकारी असे आहेत का बॉस तसे, त्याला करू द्यायचे काय करायचे ते. तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही करा. आणि हे बहाणे किंवा घराणे करायचं बंद करा. त्याच्यानंतर काही वाईट सवयी, ज्याला टॉक्सिक हॅबिट्स म्हणतात, अशा काही माणसाकडे असतात. म्हणजे सतत कोणाविषयी तरी वाईट बोलत राहणं, कुणाविषयी तरी चांगलं बोलायचंच नाही, किंवा बाहेरचा कुठलाही विषय निघाला त्याच्यात चुका शोधायच्या. चांगलं कधी सकारात्मक बोलायचंच नाही. एखाद्यानं काय विचारलं तरी त्याला निगेटिव्हच बोलायचं. असं करू नका. किंवा वाईट ह्याच्यामध्ये आणखी व्यसनं पण मोडतात. तुम्हाला एखादं व्यसन जळले, त्या व्यसनाच्या आहारी तुम्ही गेलेले आहात आणि पुन्हा सवय बी सांगू नका. या वाईट सवयी तुम्ही सोडल्या पाहिजेत. अतिशय जर तुम्हाला गुटखा, तंबाखू, सुपारी किंवा कुठलंही सिगारेट याचं व्यसन असेल तर ते कमी केलं पाहिजे, कारण ते तुमच्या आरोग्याला उद्याच्याला घातक ठरणार आहे. हार्ट अटॅक सारखा, कॅन्सर सारखा, अर्धांगवायू सारखा असले बिमाऱ्या तुमच्या माग लागण्याची शक्यता आहे. आणि मेंदू म्हणजे मानसिकता याच्यामुळे काय होत असते, पुन्हा बिघडून जाते. तर हे करू नका. आणि अति मद्यपान हे सुद्धा सवय हळूहळू तुमच्या हृदयाला खराब करत राहते, किडनी खराब करत राहते. लिव्हर तर एकदम पहिला अवयव असतो की ज्याच्यावर दारूचा वाईट परिणाम होतो. म्हणून ह्या वाईट गोष्टी टाळणं ही त्याच्या पुढचा नियम आहे. याच्या पुढची जी वाईट सवय आहे ती म्हणजे मला अपयश येईल काय की, म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर ज्याला म्हणतो. अपयश येण्याची किंवा तोटा होण्याची व्यवहारामध्ये जी भीती असते मनामध्ये, ते भीती घेऊन बसू नका. अगोदर प्रॉपर त्याचं नियोजन करा. कशा प्रकारे मला करायचं आहे, जे काय काम हातात घ्यायचं आहे त्याचं कशासाठी करतोय, हे कसं करायचंय, कधी करायचंय, कोण मदतीला घ्यायचंय, याच्यातून मला किती काय होणार आहे, काय मिळणार आहे, याचं आधी सगळं नियोजन करा. त्याच्यामध्ये अगोदर अनुभवी लोकांचा सल्ला घ्या वाटलं तर. असं भीती मनामध्ये बाळगू नका की माझं जर नुकसान झालं तर काय होईल, ही अगोदरच भीती मनामध्ये बाळगू नका. ही एक वाईट सोडून द्या. तसंच याच्या जोडीला टाळाटाळ करण्याची एक खूप वाईट सवय असते, ही पण सोडली पाहिजे. आता काम राहू द्या, आता उद्या बघू, किंवा सकाळी आता उठून मला फिरायला जायचं, आता आजच्या दिवस कंटाळा चालाय, उद्या बघू, किंवा रात्री मला थोडं जागरणच झालं होतं, आता नको, आज नकोच मला, किंवा हे काम करायचंय तर दुपारून करू, दुपारी म्हणायचं उद्या करू, उद्या म्हणायचं ते उद्या कधी येतच नाही. अशा व्यक्तींचा उद्या कधीच येत नाही. आणि मग हे टाळाटाळ वृत्ती जी असते, मनाला, माइंडला एक संकेत जात राहतो की या व्यक्तीचं काहीच खरं नाही. शरीर कसं होतं की मन समजतं ते इथं काहीच निश्चित नाही, हे फक्त करू 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 म्हणून टाळत राहतात, पुढे ढकलत राहतात. आणि हे जे प्रोक्रॅस्टिनेशनची जी सवय आहे, ही सवय तुम्हाला कधीही यशस्वी होऊ देणार नाही. कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य होऊ देणार नाही, कुठलीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही. याच्या पुढची वाईट सवय आहे की प्रत्येकाला खुश करण्याच्या भानगडीत पडू नका. कधीच कोणी खुश होत नसतं. प्रत्येकजण कोणीतरी थोडं नाराज होणार, कोणीतरी जास्त नाराज होणार. तुम्हाला जे करता येतंय ते तुम्ही करा. आपल्या नियमात बसेल असं बसूनच करा. उगी काहीतरी त्याला खुश करण्याकरता नियमात न बसणारे चुकीच्या गोष्टी सुद्धा करायला काही माणसं तयार होतात. असं करू नका. जर तुम्हाला प्रत्येकाला खुश करत बसलात ते खुश तर होणारच नाहीत, पण तुमचा एवढा वेळ जाईल, तुमची एवढी मेहनत बिना कामाची वाया जाईल, आणि तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायला वेळच मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याच्या भानगडीमध्ये कधीही पडू नका. ही वाईट सवय सोडून द्या. तसंच याच्या पुढची वाईट सवय असते की तुम्ही नकारात्मक लोकांच्या जास्त सानिध्यामध्ये किंवा जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवू नका. तिथं जर त्यांच्या चर्चेमधून, काही बोलण्यामधून किंवा प्रत्यक्ष कामामधून जर तुम्हाला काही प्रोत्साहन मिळण्यासारखं असेल, तुम्हाला काही उत्साह तुमचा वाढत असेल, जर तुम्हाला काम करायला चांगल्या प्रकारची एनर्जी मिळत असेल, ऊर्जा मिळत असेल, जिथं निगेटिव्ह किंवा डिप्रेशनमध्ये तुम्ही जात नसाल, अशाच लोकांशी संबंध ठेवा. जर काही न टाळता येण्यासारखे, पण ज्याला काय म्हणतो आपण, एनर्जी तुमची कमी करणारी, तुम्हाला निरुत्साही करणारी अशी काही जवळच्या नात्यातली माणसं असतील आणि त्यांना टाळता येत नसेल तुम्हाला, तर त्यांच्याशी संबंध कमी करा. कामापुरतं त्यांच्याशी बोला, वरून फक्त. जास्त त्याच्याशी डिटेलमध्ये बोलू नका. त्यांच्याशी जास्त विचारविनिमय करू नका. आणि जे लोक आपल्याला प्रोत्साहन देतात त्यांच्याशी जास्त संपर्क वाढवा. तसंच याच्या पुढची वाईट सवय असते की जे काही आहे आपल्याकडं, कम्फर्ट झोन ज्याला म्हणतात, म्हणजे मला एवढंच मिळते बस झालं, मला काही जास्तीची अपेक्षा नाही, किंवा
आता मला हे जे आहे ते कशाला मी बदलू उगाचच, हे चाललंय तर हे जरूर आहे, कशाला उगाच आहे माझी हे एवढा व्यवसाय मला पोटा पाण्यापुरतं मिळते. इथं कसं होतं की तुमच्या अंगातली जी क्षमता आहे या क्षमतेमधली तुम्ही 5-10% फक्त वापरत असता. जर तुम्हाला आयुष्यात खरंच काही मोठं करायचं असेल, जर तुमचं ध्येय काहीतरी असेल, काहीतरी वेगळं बनायचं असेल, काहीतरी करायचं असेल, माणूस म्हणून जगायचं असेल चांगल्या प्रकारे, तर बदल केला पाहिजे. चांगल्या दिशेने बदल झाला पाहिजे. दिवसेंदिवस तुम्ही स्वतःची तुलना करा. तुम्ही मागच्यापेक्षा आता चांगले झाले पाहिजे, याच्यापेक्षा उद्या परवा पुन्हा चांगले झाले पाहिजे. म्हणजे प्रगती तुमची सतत होत राहिली पाहिजे. तुम्ही वरच्या टप्प्याला प्रत्येक वेळेला चालले पाहिजे. असे कार्य तुमच्या हातून घडले पाहिजेत. त्यासाठी चेंज, बदल करणं थोडा थोडा आवश्यक असतो आणि कम्फर्ट झोनमध्ये राहिलेल्या व्यक्ती ह्या बदल करायला घाबरतात. म्हणून बदल करण्याला घाबरलं नाही पाहिजे. फक्त कोणते बदल करायचे आधी विचार करून त्याप्रमाणे ते बदल करा. याच्या पुढची वाईट सवय असते बऱ्याच वेळेला की कोण काय म्हणेल आपल्याला, ह्यानं तर नाव ठेवणार नाही, त्यानं तर नाव ठेवणार नाही. अहो, जग काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा तुमच्या मनाला ते चांगलं वाटतंय का आधी बघा. जगाचा विचार करत बसला तर कोणीच तुम्हाला चांगलं म्हणणार नाही कधीच. आणि हे चांगल्याची वाट बघण्यापेक्षा तुमचं मन, कारण आतून आपलं मन आपल्याला स्वतःला सांगत असतं की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, याच्यात तुझं हित आहे, हे तुझ्या फॅमिलीचं हित आहे, याच्यात समाजाचं चांगलं आहे. असं जेव्हा तुम्हाला पटतं तेव्हा ती गोष्ट बेधडक करा. तिथं लोकांचा काय म्हणतील याचा विचार करू नका. तसंच याच्या पुढची एक वाईट सवय असते की प्रत्येकानं काही म्हटलं की होच म्हणत राहतो. त्यानं म्हणलं हो येतं का आमच्याकडे, हो. हे म्हणते त्या दिवशी जाता का तिकडं, हो. एवढं माझं करता का काम, हो. असं प्रत्येकाला यश किंवा हो हो म्हणण्याची सवय अजिबात लावू नका. ही खूप वाईट सवय आहे. त्याच्यानं कसं होतं की ते दिलेले पूर्ण सगळं वचन दिलेलं किंवा प्रॉमिस दिलेलं पाळणं होत नाही. तुमची किंमत लोकांच्या पुढे राहणार नाही. आर्थिक व्यवहार असतील किंवा बाकीचे जे काही दिलेले आहेत गोष्टी करतो, तुम्हाला जेवढं होऊ शकतंय तेवढंच तुम्ही करा. आणि जे जमणार नाही किंवा जे तुम्हाला अनुचित आहे किंवा जे अयोग्य आहे, जे तुम्हाला करणं शक्य नाही असं वाटतंय किंवा हे करून आपला काहीच त्याच्यामध्ये साध्य होत नाही असं वाटतंय, तर तिथं व्यवस्थितपणानं त्यांना समजून सांगा की मी हे करू शकत नाही, मी यासाठी तिथं येऊ शकत नाही किंवा मला तिथं हजर राहणं शक्य नाही, हे समजून सांगा त्यांना. प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची वाईट सवय ती पण बंद करा. तसंच दुसऱ्यांना सतत दोष देण्याची, दुसऱ्यांच्या सतत चुका काढण्याची किंवा स्वतःमधले दोष काढण्याची, स्वतःच्या चुका काढण्याची आणि हे सगळ्यांना वाईट म्हणण्याची, ही पण एक वाईट सवय आहे. ती पण सोडून दिली पाहिजे. आता एवढ्या सगळ्या आपण हे जे चर्चा केलेल्या सवयी आहेत, या 13 सवयी या आजपासून सोडून द्या. या जर सवयी, वाईट सवयी तुम्ही जर फिट केल्या तर मी पुन्हा एकदा सांगतो की तुमचं माइंड फिट व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. माइंड जर फिट झालं तर शरीर म्हणजे बॉडी लगेच फिट होत असते आणि बॉडी जर फिट झाली, माइंड जर फिट झालं तर तुमचं आयुष्य, लाईफ तुमचं हिट व्हायला काहीच वेळ लागणार नाही. याच्याबद्दल मी 100 नाही 101% गॅरंटी देतो. फक्त काय करायचं आहे की या वाईट सवयी सोडून द्यायच्या आणि त्याच्यासोबत आपण जे नेहमी आरोग्यासाठी नियम सांगत असतो ते म्हणजे की थोडासा नियमितपणानं व्यायाम करा. आहार चांगला आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतो, संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा आहार घ्या. स्वच्छता पाळा, नियमितपणा असू द्या तुमच्या दररोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आणि मानसिकता चांगल्या प्रकारे सांभाळा. हे सगळं जर आपण पाळलं तर तुम्ही एकदम आयुष्यामध्ये यशस्वी व्हा आणि जे पाहिजे आयुष्यामध्ये ते मिळवू शकाल. तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही गाठू शकाल. तर हे सगळे नियम पाळूया. या ज्या 13 वाईट सवयी आहेत त्या आजपासूनच सोडूया आणि निरोगी राहून दीर्घायू होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्याने सत्यमेव जयते. सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नातं. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला